पोलादी निर्धार आमुचा असुर बळाची खंत नसे, स्वतंत्रतेच्या संग्रामाला विजया वाचून अंत नसे, श्रद्धा हृदयातील आमची वज्रावनी बलवंत असे. अरे मरण मारुनी पुढे निघाले, गर्व तयाचा कोर करी. रणफंदीची जात आमुची, कोण आम्हा भयभीत करी, कोण आम्हा भयभीत करी. अगदी याच उक्तीप्रमाणे एका नरवीरानं, एका क्रांतीवीरानं या भारत भूमीत पंजाब जिल्ह्यामध्ये, पंजाब राज्यामध्ये सगरूर जिल्ह्यामध्ये 26 डिसेंबर 1899 म्हणजे आजच्या तारखेला जन्म घेतला. जन्माचं नाव आहे शेर सिंह. दुर्दैवानं बालपणीच आईवडिलांचं छत्र हरपलं, निराधाराचं जीवन जगावं लागलं आणि म्हणून अमृतसरच्या अनाथ आश्रमामध्ये राहायला यावं लागलं. आणि याच अनाथ आश्रमाने त्यांची दुसरी ओळख दिली, दुसरं नाव दिलं उधम सिंह. आणि याच अमृतसर शहरामध्ये 13 एप्रिल 1919 रोजी जनरल डायरनं गोळीबाराचा आदेश दिला आणि जालियनवाला बाग हत्याकांड घटना घडून आणली. शेकडो नव हजारो भारतीयांचा नरसंहार केला. तो नरसंहार, तो रक्तपात पाहून उधम सिंहांचं अंतकरण गहिवरून आलं. राष्ट्रभक्ती जागृत झाली आणि ठरवलं या घटनेचा बदला घ्यायचा आणि त्यावेळेस पंजाबचा गव्हर्नर ओडवायरला ठार करायचं. आणि हा राष्ट्रभक्तीचा धगधगता निकारा एक दिवस नाही, एक महिना नाही, एक वर्ष नाही, तर 21 वर्ष अंतकरणामध्ये धगधगता ठेवला, पेटता ठेवला. आणि ते युरोपला गेले. शेरसिंह, उदयसिंह वेगवेगळे नावं धारण करून फिरू लागले. गदर पार्टी जॉईन केली आणि तो दिवस त्यांच्या निश्चयाचा उगवला. दिनांक 13 मार्च 1940 रोजी इंग्लंडच्या कॅटॅक्सन हॉलमध्ये ओडवायर भाषण करत होता. जाड पुस्तकामध्ये रिव्हॉल्वर लपून नेला, त्याच्या समोर गेले आणि समोरासमोर त्या ओडवायरवर गोळ्या झाडल्या, त्याला जागीच ठार केलंय. उधम सिंहाला पकडलं गेलं, कोर्टामध्ये खटला भरवला गेला. त्यावेळेस उधमसिंहांनी सांगितलं, हे कृत्य मी माझ्या राष्ट्रासाठी केलेलं आहे, माझ्या राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी केलेलं आहे आणि मला मरणाची अजिबात भीती वाटत नाही. धन्य ते उधमसिंह. आणि लंडनच्या पेंटन विला तुरुंगामध्ये 31 जुलै 1940 रोजी उधमसिंह यांना फाशीची शिक्षा झाली. आपल्या राष्ट्रासाठी, आपल्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी आपल्या सर्वस्वाचं बलिदान दिलं. आणि म्हणून त्यांच्या या जयंतीच्या दिनानिमित्तानं त्यांचं बलिदानाचं स्मरण करायचंय. याच बरोबर एक गोष्ट, की राष्ट्रानं माझ्यासाठी काय दिलंय यापेक्षा मी राष्ट्रासाठी काय करत आहे हे ब्रीज सुद्धा लक्षात ठेवायचं. पुनश्च एकदा त्यांच्या या जयंतीच्या निमित्तानं उधमसिंह या क्रांतीवीरांच्या चरणी कोटी कोटी अभिवादन. जय हिंद, जय भारत.